निलेश राणे यांनी त्यांच्या विजयाच्या श्रेयाचं एकूण विश्लेषण केलेलं आहे आणि एका डोळ्यात अश्रू, एका डोळ्यात आनंद, कारण कणकवलीमध्येही त्यांचे बंधू पालकमंत्री निर्णयशाहीच्या निवडणुकीच्या काळामध्ये झालेले आहेत. एवढं असताना विजय आज झालेला आहे, कोणाला श्रेय जाणार? अर्थात कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधू भगिनींना. प्रताप दादा तुमच्या निवडणुकीमध्ये सोबत होते, तुम्ही त्यांच्या निवडणुकीमध्ये असता पडद्यामागची भूमिका निवड, आज ते तुमच्या निवडणुकीमध्ये सोबत आले, तुम्ही आज प्रमाणपत्र स्वीकारला, किती उत्साह वाटतो? अतिशय आनंद आहे. पण एक गोष्ट मी इथे नमूद करते की तो माझा भाऊ आहे, ते घरी आहे. आज इथे तो माझा नेता, भारतीय जनता पार्टीचा नेता आणि आमचे आमदार म्हणून इथे आलेले आहे आणि अतिशय आनंद आहे आम्हाला सगळ्यांना. मान्य नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात 2 वर्ष पाहिलेलं आहे आणि विकासही 2 वर्षामध्ये मुक्ताईनगर शहरासहित मतदारसंघात झाला आहे. खऱ्या अर्थाने आज ह्या सगळ्या अफवा किंवा आरोपांना डावलून शिवसेनेच्या नगराध्यक्षाची 10 नगरसेवकांची निवड ह्या मुक्ताईनगर मतदारसंघातल्या जनतेने, मुक्ताईनगरच्या शहरातल्या जनतेने केलेली आहे. विकासावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कोणत्याच आमिषाला, कोणत्याच दबावाला, कोणत्याच भूलथापाला बळी न पडता खऱ्या अर्थाने हा विजय मी या मतदारांना, या कार्यकर्त्यांना, ज्या कार्यकर्त्या रात्रंदिवस मेहनत घेतली, या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि संजनाताईच्या माध्यमातून येणाऱ्या 5 वर्षामध्ये मुक्ताईनगरचा चेहरा मोहरा निश्चितच बदलू, याच्याबद्दल काही शंका नाही. सातत्याने आरोप प्रत्यारोप होत होते. घराणेशाहीचा आरोप देखील केला, गुंडशाही असल्याचा देखील मतमोजणीच्याच प्रसंगी हे झालेलं आहे. राडे देखील झालं. या संदर्भात काय मला असं म्हणायचं आहे की आरोप होते ते सगळे इलेक्शनमध्ये असे आरोप चालू असतात. त्या आरोपांना आता उत्तर देण्याचा आत्ता काही वेळ नाही. आता खऱ्या अर्थाने जबाबदारी टाकली मतदारांनी. त्या जबाबदारीला त्यांच्याप्रती समर्पित राहून त्यांच्याप्रती अतिशय आदराने ती जबाबदारी पार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी आरोप केले, त्यांचं काम होतं. आम्ही पण आरोप केले, त्यांनी पण आरोप केले. पण आता इथून खऱ्या अर्थाने विकासाचं राजकारण जर करायचं असेल तर मतदार, जनता, मायबाप जे आहे यांना खऱ्या अर्थाने मध्यभागी ठेवून, म्हणजे केंद्रस्थानी ठेवून इथून विकास केला पाहिजे, एवढं मला वाटतं. जास्त मी आरोप आजच्या चांगल्या दिवशी करणार नाही. येणाऱ्या काळात परत आणखी काय ते दिसेल. आणि त्यांनी आणि आम्ही दोघांनी जो प्रयत्न लोकांपर्यंत जाण्याचा केला, लोकांनी खऱ्या अर्थाने आमच्या पत्रामध्ये कल दिलेला आहे आणि ह्या पत्रात दिलेल्या कलाला आम्ही. आणि सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा या ठिकाणी विजयी झालेला आहे. समीर सत्तार विजयी झालेत. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार हे विजयी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सिल्लोडमध्ये ही लढत चुरशीची होती. अब्दुल सत्तार यांचा मुलगा या ठिकाणी रिंगणात होता. समीर सत्तार हे आता विजयी झाले असल्याची या क्षणाची अपडेट. सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार विजयी झालेला आहे. महायुती आता 213 तर महाविकास आघाडी 52 जागा. या ठिकाणी भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे. 123 नगराध्यक्ष त्यांचे निवडून आलेले आहेत. त्यानंतर विजयी उमेदवारांचा एकीकडे जल्लोष. सिंधुदुर्गामध्ये हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. तर सिंधुदुर्गामध्ये भाजपकडनं मोठा जल्लोष या ठिकाणी केला जातोय. कोकणामध्ये पुन्हा एकदा भाजपनं आपलं वर्चस्व या ठिकाणी दाखवलेलं आहे.